झाला एकदा सीएसचा पेपर, परीक्षा संपली. बरोबर आहे. आता मग काय एक 2-3 दिवस आराम, एन्जॉय त्यानंतर सीईटीची तयारी. असाच काही तुमचा प्लॅन आहे का मला सांगा? कारण एवढा तुम्ही मन लावून सीएसचा अभ्यास केलाय कारण 2 वर्ष केला नव्हता. 2 वर्ष केला नव्हता, शेवटी टेन्शन आलं होतं, पण जाऊ दे. झालं एकदा. सीएचे दोन्ही पेपर मुलांना सोपे गेले बरं का. अगदी 30, 35, 40 अटेम्प्ट दोन्ही पेपरमध्ये झालाय तुमचा म्हणजे बेस्टच आहे. बरं आता मात्र असं झालंय दिवस-रात्र जागून अभ्यास केलाय. दिवस-रात्र जागून अभ्यास केलाय त्यामुळे थोडासा थकवा आलाय ना? थोडासा थकवा आलाय? नाही. चालणारच नाहीये. आता एकच टार्गेट आहे की मिशन सीओएपी. होय. टार्गेटच सीओएपी आहे. मग हे टार्गेट अचीव्ह करायचं आहे. मग सीओएपी जाण्यासाठी स्कोर किती लागतो रे? मी तुम्हाला सांगतो. सीओएपी जाण्यासाठी 200 पैकी किती स्कोर लागणार हे तुमच्या ब्रांचवर डिपेंड आहे. ओके. तुम्ही असं म्हणू नका बरं का, की बघा काय माहितीये का इन्स्ट्रुमेंटेशन आहे. तिथं ना एक ना मॅन्युफॅक्चरिंग नावाची पण एक ब्रांच आहे बरं का सीओएपी मध्ये. त्याचं मेरिट कमी असतं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मेटलॉर्जी. मेटलॉर्जीचं मेरिट थोडं कमी असतं लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सीओएपी सारख्या कॉलेजमध्ये जायचं आहे ना, तर तिथली टॉपची ब्रांच कुठली आहे? कुठल्याही कॉलेजमध्ये सध्या टॉपची ब्रांच सीएस आहे. ओके. मग सीओएपी, सीएस मिळवायचं असेल तर 180 मार्क पाहिजेत. हां, 180 म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये 90 आणि मॅथ्समध्ये 90. अवघड? अवघड नाही हो काही. पण थोडंसं काय आहे, रिअलिस्टिक विचार केला पाहिजे. टार्गेट माझं हेच आहे. ओके. मला हेच मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगू का, टार्गेट मोठं ठेवलं ना जरा बरं जातं बरं का लक्षात घ्या. बरं तर हे सगळं टार्गेट ठीक आहे. मग मला रोज किती तास अभ्यास करावा लागेल? मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 18 तास अभ्यास केला पाहिजे. अरे हे टार्गेट आहे आपलं. हे टार्गेट आहे. हे मोठं आहे टार्गेट. पण 10 तासापासून जर सुरुवात कराल, नाही केला 10 तास तुम्ही अभ्यास आत्तापर्यंत. आठवा गेली 2 वर्ष. नाही. पण आज जर केला, आजपासून तुम्ही जर अभ्यास केला, 10-10 तास तुम्ही स्टडी करायला सुरुवात केली, तर अशक्य काही नाहीये. ओके. मग एवढा अभ्यास केला पाहिजे. अरे पण करू काय? कसं करू मी? काय करू मी? मग मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या बरं का. मी स्टडी प्लॅन तुमच्या सगळ्यांसाठी मी ओपनच ठेवलाय. तुम्हाला फक्त आता काय करायचंय, की क्लास प्लस लॉग इन करा. ओके. क्लास प्लस स्टुडंट लॉग इन करा. तिथं तुम्हाला आपली वेबसाईट दिसेल किंवा आपलं एक ॲप डाउनलोड केलंय का तुम्ही? नसेल बघा आम्ही बऱ्याच वेळा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक मी देतो. ॲप डाउनलोड करा. बरं आपल्या ॲपमध्ये तुम्हाला जायचंय रँकर्स कोर्सवरती. या कोर्सवरती जायचंय. आता हा जो रँकर्स कोर्स आहे ना, या रँकर्स कोर्समध्ये मी तुम्हाला सांगतो, की या रँकर्स कोर्सच्या कंटेंटमध्ये जाऊया. पहिलाच आहे फुल लेंथ टेस्ट. फ्री आहे सगळ्यांसाठी. मग पहिल्यांदा तुम्ही सुरुवातीला एक फुल लेंथ टेस्ट द्यायची बरं का बाळो. ॲट एनी कॉस्ट. ओके. त्यात गेस बिलकुल काही करायचं नाही हां. जेवढं येतंय तेवढं सोडवायचं. गेस करायचं नाही. मग तुमचा किती स्कोर होतोय तुम्हाला कळू दे. विथआऊट गेस लक्षात घ्या. गेस केलं तर कधी गोळ्या जास्त लागतील, कधी कमी लागतील सांगू शकत नाही आपण. त्यामुळे गेस करू नका. पण सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला इथं का आणलंय लक्षात घ्या. कारण 30 डेजचं जे शेड्यूल आहे ना, ते तुम्हाला दाखवायचं आहे. ऑब्व्हियसली तुम्ही कोर्सच्या सुरुवातीलाच म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करतानाच डे 1 म्हणजे असणार आहे फुल लेंथ टेस्ट. ओके. फुल लेंथ टेस्ट असणार आहे. डे 1 म्हणजे असणार आहे फुल लेंथ टेस्ट. आता डे 2 मध्ये ना तुम्हाला 6 व्हिडिओ आपल्या कोर्समधून कंप्लीट करायचे ओके. त्यात मॅग्नेटिक मटेरियल इनिशियली घेतलाय. सोपा टॉपिक आहे. सॉलिड स्टेट 3 व्हिडिओ आहेत ना, पण छोटे-छोटे आहेत. 25-30, 25-30 मिनिटाचे आहेत. मॅथेमॅटिकल लॉजिक वन शॉट एकदम सिंपल. मग चला डे 1 चं टार्गेट कंप्लीट झालं. डे 1 चं टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला डे 2 चं टार्गेट कंप्लीट झालं. पण करायचंय काय? हे जे 3 टॉपिक आहेत ना, हे जे 3 टॉपिकच्या टेस्ट तुम्हाला कंटेंटमध्ये अवेलेबल आहेत. या 3 टॉपिकच्या टेस्ट तुम्हाला कंटेंटमध्ये अवेलेबल आहेत. टेस्ट दिल्यानंतरच तुम्हाला पुढे जायचंय डे 3 ला. डे 3 मध्ये तुम्हाला असं दिसेल, की सेमीकंडक्टर डिव्हाइसेस 11-12 दोन्ही कव्हर करायचं. सोल्युशनचे 4 व्हिडिओ आहेत. मॅट्रिक्सचे 4 आहेत, पण सोपे आहेत. मॅट्रिक्समध्ये नुसतं शॉर्टकट आहेत लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे 4 टॉपिक आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणूया आपण आणि लगेच त्याच्या टेस्ट सुद्धा द्यायच्या आहेत. बरं आता मी तुम्हाला दाखवू का रे परत? ओके, मी तुम्हाला दाखवतो. थोडंसं बॅक घेतो आणि डे 3, डे 4, डे 5, डे 6 ओके. इथं डे 7 दिसत नाहीये तुम्हाला. आता डे 7 ला फुल लेंथ टेस्ट आहे. ओके. डे 8, डे 9, डे 13 दिसत नाहीये. फुल लेंथ टेस्ट आहे त्यावेळेस. ठीक आहे. पुन्हा सांगू का? असे 2 टेस्ट झाल्या आणि मध्ये तुम्हाला सांगतो अजून बघा 19 ला पुन्हा टेस्ट आहे. म्हणजे आम्ही 5-6 दिवसांनी फुल लेंथ टेस्ट अरेंज केलेत. म्हणजे तुम्हाला या टेस्ट द्यायचेच आहेत लक्षात घ्या. आणि 27व्या दिवसापर्यंत सगळं फिनिश होतंय. म्हणजे एका महिन्यापेक्षा कमी वेळेमध्ये फुल लेंथ टेस्ट देऊन पण
आपल्या प्लॅननुसार सगळा सिलेबस कव्हर होणार. मग करा सुरुवात ना, द्या ना टेस्ट लक्षात घ्या. आणि रँकर्स कोर्स तुम्ही आज देखील परचेस करू शकता आणि तुम्हाला काही डाउट असतील तर या नंबरवर आवर्जून कॉल करा. 80 87 31 80 64. ओके. आणि मी तुम्हाला सांगू का, खूप आनंद होणार आहे आपल्याला. पेपर खूप सोपा जाणार आहे आणि हे फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही एवढ्या जोरात करताय. विचार करा, हे रँकर्स कोर्स घेतलेल्या मुलांचा सगळा सिलेबस व्यवस्थित कंप्लीट होणार आहे. दिवसात कुठले टॉपिक करायचे सगळे आम्ही देणार आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, सेकंड अटेम्प्टची गरजच नाही आपल्याला. पहिल्या अटेम्प्टमध्येच आपण आपलं टार्गेट अचीव्ह करणार आहे आणि सेकंड अटेम्प्ट हा बोनस असणार आहे आपल्यासाठी. सिरियसली बोनस असणार आहे. मग तर तुम्हाला काय करायचंय? अभ्यासाला सुरुवात करायची. मी तुम्हाला सांगू का रे, वाईट वाटतं थोड्या गोष्टी सांगताना. बघा, मी एका स्टुडंटला प्रश्न विचारला, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन केलंय का? किती वेळ लागतो? तो स्टुडंट म्हटला, "सर हे कोणत्या टॉपिकमध्ये तेच माहीत नाही." मी विचारलं होतं इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन जमतंय का? तरी टॉपिकचं नाव माहिती नाहीये. मग मी विचारलं, "मॅथ्स काहीच केलं नाही का?" "हो सर, 2 वर्षात मॅथ्स काहीच केलं नाही." बघा, 10वी ला 90-92% असणाऱ्या मुलांची ही उत्तरं आहेत. ऑर्गॅनिक नाही केलं, हे नाही केलं, ते नाही केलं. मग अशा वेळेस ना न्यूनगंड झालाय. कुठला? "माझं अजून 11चं झालं नाही, तर 12चं काय करू?" अरे बोर्डची परीक्षा दिली रे तू आणि अजून 11चं झालं नाही म्हणतोय तू. कधी करणार आहे मग? मग अशा वेळेस आमच्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही जे टॉपिक सिलेक्ट केलेत ना, तुम्ही ॲप डाउनलोड करून नक्की बघा बरं का. आम्ही सोप्याकडून मीडियम पुन्हा टफकडे गेलोय. ज्यावेळेस 2-2 दिवसाची गरज आहे. आता काही वेळेस डिफरन्शिएशन 12-13 व्हिडिओ आहेत. 2 दिवस वेळ दिलाय त्याच्या शेड्यूलमध्ये आम्ही. म्हणजे सगळ्यात बेस्ट शेड्यूल या टाईमचा आहे लक्षात घ्या. दी बेस्ट शेड्यूल आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड केलंय. मग आता तुमचं काम काय? दिवस-रात्र अभ्यास करणं. अरे तू जर 10 तास अभ्यास करणार असशील, तर तुझ्याकडनं 10 व्हिडिओ कंप्लीट होणार नाहीत व्हय? 15-15 मिनिटाचे, 20-20 मिनिटाचे. का नाही होणार? बरं 10 तास सुरुवात आहे रे. अजून आपल्याला पुढे जायचंय लक्षात घ्या. खूप पुढे जायचंय. 18-18 तासाकडे जायचंय बरं का. 18-18 तासाकडे जायचंय आपल्याला आणि आपण जाऊन दाखवायचंय. ऑल द बेस्ट.